राधानगरी तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण तालुका निसर्ग सौंदर्याने नटलाय। डोंगर दऱ्यांमध्ये हिरवळ पसरली असून अनेक ठिकाणचे लहान मोठे धबधबे प्रवाहित झालेत। विशेषतः देवगड निपाणी राज्यमार्गावरील सोळांकूर घाटातील छोटा धबधबा पर्यटकांचं नवं आकर्षण ठरतोय। राधानगरी तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलंय। पावसाच्या सुरुवातीनंतर संपूर्ण सृष्टी हिरवीगार झाली आहे, तर पांढऱ्या शुभ्र फेसाळत कोसळणारे पाणी, डोंगरांवर चढलेली हिरवळीची शाल, सतत रिपरिपणारा पाऊस आणि धुके अशा निसर्गाच्या कुशीत चिंब भिजत देहभान विसरणारे पर्यटक दिसतायत। हे दृश्य पाहून कुणाचंही मन हरकून जाईल इतकी मोहक आणि मंत्रमुग्ध करणारी ही निसर्ग शोभा आहे। सुट्टीच्या दिवशी तर इथं पर्यटकांची तुडुंब गर्दी होतीये। कोल्हापूर, बेळगाव, निपाणी, सांगली अशा ठिकाणांहून पर्यटक इथे येत आहेत। काही जण सानिध्यात वेळ घालवण्यासाठी तर काही जण सेल्फी आणि व्हिडिओ शूटिंगसाठी गर्दी करताना दिसत आहेत। अनेक पर्यटक सहकुटुंब वर्षा पर्यटनाचा आनंद घेत आहेत, मात्र दुसरीकडे काही हुल्लडबाज पर्यटकांनी रस्त्यावर वाहनं थांबवून धबधब्यात धिंगाणा घालण्याचे प्रकार सुरू केलेत। त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। यामुळे स्थानिक नागरिकातून नाराजी व्यक्त केली जाते। वन विभाग, पोलीस आणि महसूल प्रशासनाने अशा हुल्लडबाजांवर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणीही पर्यावरण प्रेमींनी केली आहे। निसर्गाचा हा अनमोल ठेवा अनेक वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करतोय, मात्र याचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर सर्वांनी संयम आणि शिस्त पाळली पाहिजे। स्थानिक प्रशासनाने इथं योग्य सुविधा आणि पर्यटक मार्गदर्शन केंद्र सुरू केल्यास राधानगरी तालुक्याचं वर्षा पर्यटन केंद्र निश्चितच बनेल। राधानगरी तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेत। त्यामुळे पर्यटकांचाही ओघ वाढलाय। देवगड निपाणी राज्यमार्गावरील सोळांकूर घाटातील छोटा धबधबा प्रवाहित झालाय। या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होताना दिसतेय। पांढरे शुभ्र खळखळून वाहणारे पाणी, पावसाची रिपरिप आणि हिरवाईने नटलेले डोंगर अशा प्रसन्न वातावरणात चिंब भिजणारे पर्यटक देहभान विसरून निसर्गाच्या सानिध्यात तल्लीन होतात। वर्षा पर्यटनासाठी येणारे तर सहकुटुंब पर्यटक इथं येऊन मंत्रमुग्ध होतात। निसर्गाचं हे देखणं रूप पाहून सर्वजण तासनतास राधेच्या नगरीत रमताना दिसतायत। मात्र इथं येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर पोलीस, महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई केल्यास निसर्गाचा हा अनमोल ठेवा प्रत्येकाला लुटता येईल हे निश्चित।